लांब कणीस, एकसारखं कणीस आहे। विशेष म्हणजे पाहू शकताय, असं नाही की माझ्या हातातलं कणीस वेगळं आहे आणि हे कणीस वेगळं आहे। इथं कोणतंही कणीस आहे, याची आपण लांबी मोजली तेवढीच भरणार आहे, याची लांबी मोजली तेवढीच भरणार आहे। शेतकरी मित्रांनो, रब्बी सीझन असो किंवा खरीप सीझन असो, शेतकऱ्याला परवडणारं आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणारं पीक आज मी तुमच्या समोर घेऊन आलोय। हे पीक आहे मका पीक। हो शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी जर तुम्हाला सांगायचं झालं आणि पुढीलही वर्षी सांगायचं झालं, पाऊस जास्त प्रमाणे होतो, पिकं आडवी पडतात, पण ताठ मानेने उभं राहणारं हे आहे श्रीराम 9660 हे मकेचं हायब्रिड वाण। श्रीराम फार्म सोल्युशन या कंपनीने आतापर्यंत गव्हाचे असतील, मकेचे असतील, आपण ज्या व्हरायटी आहे, जे बियाणं आहे, हे पाहिलेलं आहे आणि आपल्या शेतात देखील केलेलं आहे। पण मका पीक करत असताना प्रत्येक शेतकऱ्याला काय अपेक्षित असतं की आम्हाला रोगराई नसणारं वाण पाहिजे, रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणारं वाण पाहिजे, तसेच सर्वात महत्त्वाचं येतं टपोरं कणीस आणि लांब कणीस आणि एकंदरीतच दाण्यांची संख्या जास्त, नारंगी कलरचे टपोरे दाणे जेवढे येतील तेवढंच आमचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळणार आहे। म्हणूनच 9660 श्रीराम 9660 या हायब्रिड वाणाची माहिती सांगते वेळी कशा पद्धतीने सांगणार आहे। सुरुवातीला पहिला महत्त्वाचा मुद्दा, यामध्येच तुम्हाला ही मका भरघोस उत्पादन मिळू देईल। कसे माहितीये का, तर प्रत्येक शेतकऱ्याला लांबडं कणीस लागतं, पण हे लांब कणीस असताना यामध्ये दाण्यांची संख्या जास्त प्रमाणे पाहिजे। शेंड्यापासून तर बुडापर्यंत एका ओळीमध्ये 40 ते 42 दाणे। त्याचबरोबर आपण आडव्या पद्धतीने पाहिलं तर इथं 20 ते 22 दाणे। आता एक कॅल्क्युलेशन केलं आपण, 840 ते 880 दाणे वजनदार दाणे यामध्ये बघायला मिळतात। म्हणजे एका कणसामध्ये जर एवढे दाणे असतील तर विचार करू शकता ह्या प्लॉटमध्ये किती रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मकेचं निघेल। अजून एक श्रीराम 9660 ह्या मकेबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर, जो अतिवृष्टीचा पाऊस जास्त प्रमाणे होतो, त्याचबरोबर गारपीटही होते, यामध्ये सगळी पिकं आडवी पडतात, पण हे मका वाण आहे ना, पडणार नाही। मग ते खरीपामध्ये तुम्ही लावा किंवा रब्बी सीझन मध्ये लावा। आता उदाहरण तुम्हाला दाखवतो, या इकडं पाहू शकता, ताट आहे तर हे एकदम जबरदस्त तुम्हाला दिसतंय। त्याचं कारण काय माहितीये का, मजबूत मुळ्या आहेत आणि ताट मजबूत आहे, किती वारा आला तरी हे न पडणार आहे, ताठ मानेने उभं राहणार आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान वाचवणार आहे आणि भरघोस उत्पादन मिळवून देणार आहे। आता अजून एक तुम्हाला या श्रीराम 9660 या मकाच्या वाणाबद्दल माहिती सांगायची झाली तर, प्रत्येक शेतकऱ्याला एक महत्त्वाचं अपेक्षित असतं की आम्ही ही ताटं आहेत तर ह्या ताटांचं काय करू शकतो। तर एक लक्षात येते का तुमच्या, ही ताटं पाहू शकताय का, शेवटपर्यंत हिरवीगार ताटं आहेत। आता या ताटांचं एक उदाहरण द्यायचं ठरलं, मकीचं तर उत्पादन घेणार आहे, पण शेतकऱ्याचा दुहेरी फायदा सांगतो तुम्हाला। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मका काढल्यानंतर ताटं तर ही मुरघासासाठी वापरतात, तर इतर मध्ये शेतकरी काय करतात की याची गंजी लावून जनावरांना वापरतात। म्हणजे एकंदरीत काय, दुहेरी फायदा। मार्केटमध्ये आपण 4 पैसे कमवण्यासाठी मका विकत घेऊन जाऊ शकतो, ही विकू शकतो आणि ताटांचे देखील पैसेही होऊ शकतात। डबल पैसे आणि डबल फायदा करून देणारी श्रीराम 9660 हे मकाचं वाण आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला खरीप असो किंवा रब्बी सीझन असो, मका पीक करायचं असल्यास लावायची आपल्याला श्रीराम फार्म सोल्युशन या कंपनीची श्रीराम 9660 हीच मकेची हायब्रिड वाण व्हरायटी। त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, कारण रब्बी आणि खरीप हंगामामध्ये कोणतंच असं वाण नाही जे आपण लागवड करू शकतो, दोन्ही हंगामामध्ये लागवड करू शकतो, हेच श्रीराम 9660 वाण। कारण रब्बीमध्ये वेगळं लावा, खरीपामध्ये वेगळं लावा असं श्रीराम फार्म सोल्युशननी सांगितलं नाही, तर शेतकऱ्यांसाठी आणलेलं आहे श्रीराम 9660 दोन्ही हंगामासाठी हे मका वाण। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर तो म्हणजे याचा कालावधी सांगायचा झाला तर, खरीपामध्ये जर तुम्ही श्रीराम 9660 मका लावत असाल तर 95 ते 100 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतं आणि रब्बीमध्ये तुम्ही याची लागवड करत असाल तर 140 ते 150 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतं। नारंगी रंगाचे दाणे, वजनदार टपोरे दाणे, कणीस वजनाला एकदम जबरदस्त, लांब कणीस, एकसारखं कणीस आहे। विशेष म्हणजे पाहू शकताय, असं नाही की माझ्या हातातलं कणीस वेगळं आहे आणि हे कणीस वेगळं आहे। इथं कोणतंही कणीस आहे, याची आपण लांबी मोजली तेवढीच भरणार आहे, याची लांबी मोजली तेवढीच भरणार आहे आणि शेंड्यापासून तर बुडापर्यंत दाणेच दाणे संख्या तुम्हाला जास्त प्रमाणे बघायला मिळणार आहे। हेच शेतकऱ्याला अपेक्षित असतं आणि हेच श्रीराम फार्म सोल्युशन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे विचार कसला करताय, खरीप असो किंवा रब्बी, लावायला विसरायचे नाही, श्रीराम 9660 हीच मका। धन्यवाद। जय जवान जय किसान।